देवाच्या दर्शनासाठी अनेक भक्त मंदिरात येत असतात, तर मंदिरात पुजारीही देवाच्या सेवेसाठी असतात. मंदिरात देवाचं दर्शन घेतल्यानंतर भक्तांचे मन प्रसन्न होते, त्यामुळे अनेक भक्त हे मंदिरात दर्शनासाठी जात असतात. पण काही भक्त असेही असतात, त्यांचा मंदिरात जाण्याचा उद्देश हा इतरांपेक्षा वेगळा असतो. अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चिंचवडमध्ये घडली आहे. इथं एका चोराने चोरी करण्याच्या उद्देशाने थेट पुजाऱ्याचा वेश घातला होता. सर्व काही त्याच्या मनासारखे झाले होते, पण त्याची एक चूक नडली आणि सगळा खेळ खल्लास झाला. चिंचवड येथे भगवान श्री आदेश्वर शंकेश्वर पार्श्वनाथ जैन मंदिर आहे. या मंदिरात चोरी करणाऱ्या एका सराईत चोरट्याला पिंपरी चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट 1 ने अवघ्या 48 तासात बेड्या ठोकल्या आहेत. नरेशचंद्र अगरचंद जैन असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चोरी करण्यासाठी या भामट्याने भन्नाट शक्कल लढवली होती. त्याने पुजाऱ्याची वेशभूषा केली होती. त्यानंतर तो मंदिरात चोरी करण्यासाठी गेला. सर्व काही त्याच्या प्लॅन प्रमाणे होत होतं. त्याने मंदिरात प्रवेश केल्यानंतर सर्वात आधी देवाचं दर्शन घेतलं. त्यानंतर संधी साधून देवाच्या चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला. हा मुकुट साधारण 2.5 लाख रुपये किमतीचा होता. तो मुकुट त्याने कपड्याने झाकला. आपला डाव यशस्वी झाला हे त्याच्या लक्षात आले. त्यानंतर तो तिथून मुकुट घेऊन शितापीने मंदिरातून पसार झाला. मात्र तो एक गोष्ट विसरला, ती म्हणजे या मंदिरात असलेले CCTV कॅमेरे. या कॅमेऱ्याने चोराची प्रत्येक कृती कैद केली होती. याचा मात्र त्याला विसर पडला होता. त्यामुळे तो बिनधास्तपणे तिथून पडून गेला. आता आपली मजा आहे याची तो स्वप्न पाहत होता. चोरी झाल्याचे मंदिर प्रशासनाला समजले. त्यानंतर त्यांनी तातडीने याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली. घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे शाखा युनिट 1 ने तपासाची चक्रे फिरवली. त्यांनी CCTV ताब्यात घेतली. त्यावरून चोराची ओळख पटली. त्यानंतर पुढील 48 तासात आरोपीला जेरबंद करण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार नरेश जैन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर विविध ठाण्यांमध्ये 12 गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल हस्तगत केला असून अधिक तपास सुरू आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.